तांदूळ धुण्याची आणि भिजवण्याची गरज नाही। जसा चेन्नईमध्ये ओरिजिनल डोसा मिळतो ना, तसाच इन्स्टंट मसाला डोसा आज आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिले इथे पोहे घ्यायचे आहेत आणि ह्यांना भिजत ठेवायचं आहे। आता मिक्सर जारमध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये दही घालायची, भाजलेली चण्याची डाळ, साखर, चवीप्रमाणे मीठ आणि जे आपण पोहे भिजत ठेवलेले होते त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते टाकायचे। आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचं। हे बघा, आपण एकदम स्मूथ याला वाटून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि वरून एकदम थोडंसं पाणी घालायचं सोड्यावरती आणि याला मिक्स करून घ्यायचं। इथे आपण रवा वापरलेला आहे, तर रवा थोडा फुलेल तर आपण याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। चटणीसाठी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, भाजलेली चण्याची डाळ, जिरं, अद्रक, हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ, कढीपत्त्याची पानं। आता ह्याच्यात पाणी घालून याला वाटून घ्यायचं आहे। आता हे बाउलमध्ये काढू। चटणी किती घट्ट आणि पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करा। आता चटणीला आपण तडका देऊन घेऊया। इथे तडक्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये राई घालायची, उडदाची डाळ, सुक्या लाल मिरच्या, हिंग, कढीपत्त्याची पानं। आता हा तडका या चटणीवर द्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं। इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे। मसाला डोस्याची भाजी बनवायची आहे, त्याकरता मी इथे तेल घेते। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये राई घालायची, उडदाची डाळ, चण्याची डाळ। ह्या डाळींना हलकासा कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये हिंग घालायची, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, हळद आणि हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। आता कांदा घालायचा आहे आणि कांदा इथे आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा नरम झाल्यावर ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे आहेत मॅश करून, चवीप्रमाणे मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता सगळ्यात शेवटी ह्याच्यावरून लिंबूचा रस घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। लिंबू घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। हे घ्या, इथे आपली मसाला डोस्याची भाजीसुद्धा बनून झालेली आहे। आता पटकन डोसा बनवायला घेऊया। हे बघा, इथे रवा बघा फुललेला आहे, म्हणून पीठसुद्धा इथे आपलं घट्ट झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं पाणी घालते मी आणि डोस्याचं पीठ जसं असतं ना तसं पीठ इथे तयार करून घ्यायचं आहे। इथे आपलं डोस्याचं पीठ तयार झालेलं आहे। इथे मी कांद्याने तव्याला पूर्ण तेल लावून घेते आणि तव्यावरती चांगलं पाणी शिंपडून घ्यायचं। आता याला पुसून घ्यायचं। आता याच्यावरती पीठ घालून याला पसरून घ्यायचं। इथे फ्लेम जे आहे इथे आपल्याला मीडियम ठेवायची आहे। इथे डोस्याचा वरचा भाग सुकला की ह्याच्यावरून तेल घालायचं। इथे बघा, आपल्याला डोसा जो आहे तो ब्राऊन ब्राऊन होताना दिसतोय। आता ह्याच्यावरती भाजी घालायची आणि याला फोल्ड करून घ्यायचं। हे बघा, काय मस्त कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे। आता हा आपण डिशमध्ये काढून घेऊया। आता असाच अजून एक बनवून घेऊ।
तुम्हाला हे जाड हवे असतील किंवा पातळ हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही करा। आता असेच आपण सगळे बनवून घेऊया। इथे चटणीसोबत मस्त अशी बटाट्याची भाजी आणि गरमागरम मसाला डोसा। ही रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे आपला रवा मसाला डोसा तयार आहे।